स्कोडा गाड्यांच्या विश्वसनीयतेबद्दल, विशेषतः गाड्यांना आग लागण्याच्या घटनांवर वाहनधारकांना विचार करायला लावतोय। स्कोडा ब्रँडला एक उच्च दर्जाचं आणि सुरक्षिततेच्या बाबतीत उत्कृष्ट मानलं जातं, पण काही घटनांमुळे या कंपनीच्या विश्वसनीयतेला धक्का बसलेला आहे। यावर आपण सखोल विचार करूयात। स्कोडा एक अशी कंपनी जी युरोपमधील आणि भारतीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करू शकली आहे, पण काही लोकांच्या अनुभवांवरून असे दिसून आले आहे की त्यांच्या गाड्यांना काही वेळा अगदी अचानक आग लागली आहे। तुम्हाला कल्पना आहे का, काही महत्त्वाच्या मॉडेल्सच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारच्या घटनांचा सामना ग्राहकांना करावा लागला आहे। खूप लोकांनी सोशल मीडियावर आणि विविध मंचांवर कंपनी विरोधात आवाज उठवला आहे। प्रश्न असा आहे की हे केवळ काही अपवाद आहेत की त्यामागे काही गाड्यांच्या डिझाईन किंवा सुरक्षा यंत्रणेत काही समस्या आहे। गाडीला आग लागण्याचे कारण काय? स्कोडा कंपनीने या घटनांच्या अनुषंगाने काही वेळा उत्तर दिले आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत आणि त्यावर तांत्रिक तपासणी केली जाईल। पण या प्रकारच्या घटनांमुळे ग्राहकांच्या मनात संशय निर्माण होतो। काही वेळा कंपनी आपले दावे किती प्रामाणिक आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। ग्राहकांचे अनुभव काय आहेत? अनेक लोकांनी या घटनांबद्दल आपले अनुभव शेअर केले आहेत। काही लोकांच्या मते स्कोडा गाड्यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये काही गडबड होऊ शकते, ज्यामुळे ही आग लागण्याची शक्यता वाढते। काही लोकांना असं वाटतं की गाडीच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। जनक्रांती न्यूजचे सर्वेसर्वा विनोद अण्णा गायकवाड यांच्या गाडीला अचानक आग लागल्याच्या घटनेमुळे या गाडीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झालाय। याबाबत कंपनी काय म्हणते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। अखेरकार आपल्या गाड्यांमध्ये सुरक्षा सर्वात महत्त्वाची असायला हवी। कोणतीही दुर्घटना किंवा आग लागणे हे टाळता येणारे असावे। कंपनीच्या दृष्टीने ग्राहकांचा विश्वास मिळवणे हे सर्वात मोठे लक्ष्य असायला हवे। स्कोडा कंपनीला या समस्यांवर काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही।